शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये चौकशी सुरू असताना मुख्याध्यापकाकडून नियमभंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय। अधिकारी नसताना मुख्याध्यापकाने इतर शिक्षकांचे 2 महिन्यांचं वेतन काढलं। शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे। लाखांदूर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कॉलेजमधील हा संपूर्ण प्रकार आहे। गेली 1 वर्षापासून मुख्याध्यापकाचा कुठलाही पदभार नसताना माहे एप्रिल आणि मे महिन्याचे स्वतःचे आणि इतर शिक्षकांचे वेतन अनाधिकृतपणे काढून घेतले। त्यात विद्यार्थ्यांच्या त्यांनी टिचांवर मुख्याध्यापक म्हणून सह्या केल्या, गुणपत्रिकेवर मुख्याध्यापक म्हणून सह्या केल्या आणि स्वतःच्या नावाने एप्रिल आणि मे महिन्याचे 1,92,000 रुपये काढून घेतले। माझे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार जे आहेत हे अबाधित आहेत आणि अबाधित असल्यामुळं मी प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार जो आहे ते काम जे आहे ते मी केलेलं आहे। याच्यात चुकीचं काहीही नाही। या संदर्भात मी शिक्षण विभागाला खुलासा सुद्धा सादर केलेला आहे।